आणि थेट कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। गोकुळ दूध डेअरीच्या विरोधात एक जोरदार मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केले जात आहेत। परत करा पैसे परतण्याच्या स्वरूपामध्ये हे सगळे जे दूध उत्पादक आहेत ते इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या जनावरांसह इथे या असं म्हणत ते इथे दाखल झालेले आहेत। सध्या आपण बघतोय गोकुळ दूध डेअरी संदर्भात आणि ज्या पद्धतीने डिबेंचरचे पैसे कट करण्यात आलेले आहेत त्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत आणि म्हणूनच गोकुळ दूध संस्थेच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। डिबेंचर लावून रक्कम कपात केलेली होती दूध उत्पादकांची आणि म्हणूनच सर्वच्या सर्व दूध उत्पादक जे आहेत ते जाब विचारण्यासाठी इथे आलेले आहेत आणि सध्या गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने डिबेंचर लावून आईने दिवाळीच्या तोंडावरती ही कपात केलेली आहे आणि म्हणूनच जवाब दो म्हणत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं जे गोकुळसाठी आपलं दूध देत असतात अशा सर्वांना तिथे आपल्या गाई म्हशी घेऊन या असं आवाहन करण्यात आलं होतं। आणि आता केवळ जाब विचारण्यासाठी आपण बघतोय प्रचंड मोठ्या संख्येने हे लोक इथे दाखल झालेले आहेत। आपल्यापर्यंत आवाज येत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे, मात्र आपण बघतोय प्रचंड गर्दी झालेली आहे आणि मोठ्या संख्येने हा सगळा जमाव एकत्रित आलेला आहे आणि हे सगळे जण जवाब दो म्हणत आता गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावरती धडकतायत। प्रचंड गर्दी झालेली आहे आणि अर्थातच गोकुळ दूध संघाकडनं सुद्धा पूर्णपणे तयारी केलेली आहे जेणेयोगे आजपर्यंत हे सगळे येणार नाहीत। मात्र डिबेंचरचे पैसे कोणाच्या खिशात गेले असा सवाल करत जवाब दो मोर्चा काढण्यात आलाय।